पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे निष्प्रिय तुकोबर आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग असून बहुतांशी अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचा आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमच्या कासाबाई बाबूराव मोरे या आईसाहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, या आईसाहेबाच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे मोरे कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलं। त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे 3 मुलं आहेत, आमचे रामदादा आहेत, आमचे विठ्ठल दादा आणि दुसरे पांडुरंग दादा आहेत। पांडुरंग दादाची खूप इच्छा होती की ते मला सांगायचे की आमची आई तुमचं खूप कीर्तन ऐकायची, बरोबर आहे का नाही? एवढं मोठं नियोजन करायचं, महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन गंधर्वासारखे गायक वादक एवढा खर्च करायचा हे एवढं सोपं नाहीये महाराज। तरी सुद्धा आमच्या पांडुरंग दादाने, रामदादानी आणि विठ्ठल दादानी खूप गोड नियोजन केलं, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला। मायबाप, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वापरतो, आपण ज्या देशामध्ये वावरतो, याचा थोडा आवाज कमी कर दादा पुढचा। आपण ज्या देशामध्ये वावरतोय, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतोय, त्या देशाच्या वेदाचं वाक्य आहे मातृदेवो भव पितृदेवो भव। जिथं आईला देवता मानल्या जातं, जिथं बापाला देवता मानल्या जातं, अशा देशामध्ये दररोज एका वृद्धाश्रमाचा जन्म आहे। आपण ज्या गावामध्ये वावरतो, ज्या जिल्ह्यामध्ये वावरतो, ज्या तालुक्यामध्ये वावरतो, इथं जिवंतपणे पोरं मायबापाला भाकरी घालत नाहीये, इथं जिवंतपणे पोरं मायबापाला व्यवस्थित बोलत सुद्धा नाहीये। पण अशाही महाराष्ट्रामध्ये, अशाही देशामध्ये आपल्या आईचा पुण्यतिथीचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे लोक आहे, हे सुद्धा विसरून चालता येणार नाहीये महाराज। खूप सुंदर नियोजन केलं। कार्यक्रमाचे गुणीजन, टाळकरी, गायक, वादक सगळं नियोजन जर पाहिलं तर असं वाटतं आपल्या सप्त्याचा काही अमृत महोत्सव आणि त्यानिमित्त काल्याचं कीर्तन आहे काय करणं। कारण एका दिवशी एवढी जमवाजमव करणं सोपं नाहीये। तरी सुद्धा आमच्या पांडुरंग दादांनी सर्व त्यांच्या कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलंय, म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची। विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठ्ठल विठ्ठल। म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे। जाणं या निसर्गाचा नेम आहे गड्यांनो, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे। जो व्यक्ती जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जाणं या कलियुगाचा नेम आहे। कबीर महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर। प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा वार वेगळा आहे, पण मृत्यू लोकांमध्ये जो मनुष्य आला त्याला जाणंच आहे। मी तर नेहमी सांगत असतो, अरे ज्या भगवंताने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने हे विश्व निर्माण केलंय, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली
तर तुमचा आणि बाप तुम्हाला मला सोडून गेला यात काय नवले महाराज सांगतात, येथ नाही उरो आले अवतार, नाही बोलो आले अवतार, येथ नाही उरो आले अवतार, नाही बोलो आले अवतार, आयर ते पामर जीव किती, जीव किती, एरते पामर जीव किती, आयते पामर जीव किती, जीव किती, आयते पामर जीव किती, जीव किती, येथे नाही उराले अवतार, येथे पामर किती, येथे पामर जीव किती, येथे उर नाही आले अवतार, येथे पामर जीव किती, येथे पामर जीव किती. हो. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. बऱ्याचशा वेळेस काही प्रकरणं अशी ऐकायला मिळतात, कुठं जर वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कीर्तनाला गेलो, कुठं पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तनाला गेलो, की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा खूप कष्ट केले हो आमच्या आईने आमच्यासाठी, आज तिचे खाण्याचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली एक, काही सांगतात आमचे वडील आम्हाला सोडून गेले दोन, काही सांगतात भाऊ आम्हाला सोडून गेला तीन, काही सांगतात माझी पत्नी मला सोडून गेली चार. लक्ष देऊन कीर्तन ऐका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगात विशेष नाहीये. कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं. लोक तुम्हालाही सोडून गेले आणि लोक मलाही सोडून गेले, हे जगात विशेष नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत, हेच मोठं या जगातलं विशेष आहे महाराज. कारण जाणं तर निसर्गाचा नेम आहे ना, कोण कधी जाईल काही सांगता येत नाही. बसणाऱ्या मंडळीला फक्त माझी विनंती आहे, कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं कीर्तनकारासमोर माना नका हलवत जाऊ, कोणाच्या वर्षश्राद्धाला गेले की नुसती बुंदी भात नका खात जाऊ, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर गेल्यानंतर हाही जीवनामध्ये विचार करत जा, आमच्या आशाबाई कासाबाईची जशी पुण्यतिथी त्यांच्या लेकरांनी साजरी केली, तशी आपलीही पुण्यतिथी आपल्या घरच्यांनी साजरी करावी, असं प्रत्येकाने वाटचाल करावी. विठ्ठल 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 विठ्ठल, बस झालं त्या. विठ्ठल 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 कुंडली कबरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून जाणं आपल्या हातात नाहीये, पण कसं जायचं हे प्रत्येकानं ठरवून घ्या. लक्ष देऊन ऐका. कबीरा हो कबीरा, कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हंसे. जीवन असं जगा मायबाप. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. या वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही संत महानुभाव झाले, या देशामध्ये जेवढे काही क्रांतिकारी लोक झाले, या सर्वांचा विचार जर तुमच्या समोर ठेवला, त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये महाराज. तुकोबरायचं अवघं जीवन फक्त 42-45 वर्षाचं होतं. ज्ञानोबरायचं जीवन तर सर्वात कमी होतं, 22 वर्ष माझ्या ज्ञानोबरायचं जीवन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर पाहिलं तर 45-46 वर्षाच्या आत आहे. आयुष्य थोडं जगले महाराज, पण काम एवढं सुंदर केलं, कार्य एवढं गोड केलं की चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळत राहील. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणूस जगला किती याला महत्व नाही, मनुष्य जीवन जगला कसं याला खूप महत्व आहे. आणि माणूस किती चांगला होता, किती सुंदर कीर्तनकार होता, किती चांगला गायक होता, किती चांगला वादक होता, किती चांगला पुढारी होता, हे जिवंतपणी या महाराष्ट्राला कळत नाही. जिवंतपणी या महाराष्ट्राला कळत नाही. त्यासाठी माणसाला मरावं लागतं. बरं, सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं महाराज. जिवंतपणे तुम्ही किती चांगलं काम करा, लोक नाव मेल्यानंतरच घेतात महाराज.
आणि ते बी अंतयात्रेत नाव घेतात. लोक सांगतात, ओ दादा किती गोड माणूस होता हो, आमच्या भाटेपुरीमध्ये आमच्या परिसरामध्ये याच्यासारखा चांगला माणूस नव्हता. गोरगरिबाला सहकार्य करायचं, परमार्थाला मदत करायचा, एवढा चांगला माणूस देव कसा बरं घेऊन गेला असेल. अशी जर कोणी कोणाच्या अंतयात्रेमध्ये चर्चा करत असेल तर समजून चालाव तो माणूस कसा आहे, देव माणूस आहे. पण काही लोक मेले की लोक तिकडे गवऱ्या रचत असतात आणि तंबाखूला चुना लावत म्हणतात, महाराज बरं झालं हो आमच्या भाटेपुरीची घाण गेली, असंही म्हणतात महाराज लोक. बरं झालं महाराज आमच्या गावची घाण गेली, याने एक सुद्धा ग्रामपंचायत बिनविरोध होऊ दिली, याने एक सुद्धा सप्ताह चांगला होऊ दिला. मला एक कळत नाहीये, माणसासारखा आडवा प्राणी या जगात दुसरा कोणताच नाहीये. देवानं जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवे. कुत्रा आडवं आहे, मांजर आडवी आहे, गाय आडवी आहे, बैल आडवी आहे, सगळे आडवेचे. फक्त एक उभं जन्माला घातलंय देवानं. देव तो डोक्याला हात लावून बसला. हे उभा असून एवढं आडवं चालतं, बाय चान्स आडवं असतं तर किती आडवं चाललं असतं. 100 मांजरी आडव्या जाऊ द्या तुमचं काम होईल. लोक म्हणतात मांजर आडवी गेली की काम होत नाही. मी तर या मताचा महाराज आहे. प्युअर काळ्या कुट्ट मांजरी 100 आडव्या जाऊ द्या तुमचं काम होईल. पण गावातला एक माणूस जर आडवा गेला तर गावाचा सप्ताह होत नाही, एवढी ताकद आहे माणसामध्ये. म्हणून मी खरं सांगू का तुम्हाला, जीवन जगत असताना कसं जगा. तुकोबरायची भाषा किती गोड आहे. हा उत्तमची उरे कीर्ती कीर्ती मागे उत्तम शिवरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तम शिवरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहू म्हणून प्रत्येकाने आपल्या जाण्याची तयारी करा. लक्ष देऊन कीर्तन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय आईचं आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडे. या समाजाचा जर विचार करू गेलो, या जनाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग प्रामुख्याने पडतात. पहिला वर्ग आहे जळजळणारा. पहिला वर्ग आहे जळजळणारा. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. तिसरा वर्ग आहे तळमळणारा. आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या 4 वर्गात मला कीर्तन संपवायचं, फक्त थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. महाभारतापासून हे गांजरगावात कुठेही पुढे. जळजळणारा म्हणजे काय? दुसऱ्याचा बंगला पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं त्याला जळजळणारा म्हणतात. त्याला तुमच्याने माझ्या भाषेत मळका म्हणलं तर काही वावगस होणार नाही. 5 पांडवाविषयी दुर्योधनाच्या मनात थोडी जळजळ नव्हती. लक्षागृहाला आग लावलेली आहे. विषाचे लाडू खाऊ घातले. भर सभेमध्ये द्रौपदी आईसाहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा दुर्योधनाच्या मनातली जळजळ थांबली नाही. सर्व कौरव मेलेले. दुर्योधन रणांगणात पडलेला आहे. नाका तोंडातून रक्त येत आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला. ए मित्र दुर्योधना, ए दादा, अरे कोणी केली तुझी ही अवस्था? मरता क्षणी शेवटचे श्वास मोजत असताना दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणतोय, अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ मेले याचं मला दुःख नाही रे, त्या 5 पांडवातलं कोणीच मेले नाही. किती वाईट असेल हो दुर्योधन. इथं एवढे लोक तुम्ही आलेले, खरं सांगा एखाद्याचं तरी नाव दुर्योधन आहे का? कार्य असू शकतं एखाद्या महात्म्याचं, पण नाव नसल कोणाचं. बरोबर आहे का नाही? हे लोक एवढे वाईट वागले की यांचे नावं सुद्धा लोक ठेवत नाही. रावण नाव नाहीये, कंस नाव नाहीये, दुर्योधन नाव नाहीये, कुंभकर्ण, हा कुंभकर्णासारखे झोपतात लोक, पण नाव नाहीये कोणाचं. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या आहे, एखाद्या तरी माय माऊलीचं नाव काही का? हा, वागू शकते एखादी तशी, पण काही नाव कोणाचंच नाहीये. सूर्पनखा नाहीये, पुतना नाहीये. या लोकांनी काम एवढं वाईट केलंय की यांचे नावं सुद्धा या जगामध्ये कोणी ठेवत नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. महाराज, जो देखे सो दुखिया बाबा,
सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. या विश्वातले सगळे माणसं दुःखी आहे, म्हणून त्याही माणसाचा विचार करू नका. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा आणि तिसरा वर्ग आहे तळमळणारा. या तळमळणाऱ्या वर्गामध्ये बहुतांशी जिज्ञासू साधक मोडला जातो. त्या साधकाचं वर्णन करत असताना नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरा एक प्रमाण खर्च करतात, किती गोडे पहा. हो ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, सदा सर्व सदा सर्व रात्रंदिवस हेची तळमळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, जेने फळ पावेन निश्चयेसी, कैहे खंड येईल कर्म, कैहे खंड येईल कर्म, किती गोड वर्णन आहे माझ्या तुकोबरायचं. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चयची. या नाटाची सुरुवात खूप गोड आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काही हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास यान कळेल हे वर्म, म्हणून श्रम वाटत असे. भेटल त्याला फक्त पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. भेटल त्याला एवढंच विचारतात, अहो सांगा ना जगाच्या मालकाची कृपा माझ्यावर केव्हा होईल. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न, काळजी करू नको, जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून शबरी माताने 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? किती वर्ष वाट पाहिली? तुम्हाला तर असं वाटतं एक राजूरची वारी केली म्हणजे आपल्या घरी पोरगं झालं पाहिजे. एवढं सोपं नाही बरं महाराज ते. तुम्हाला असं वाटतं एक राजूरची वारी केली म्हणजे आपलं लग्न झालं पाहिजे. एवढं सहजासहजी कसं होईल महाराज? तुम्ही देवाला एवढ्या हलक्यात घेऊच नका. तुम्ही जेवढ्या हलक्यात देवाला घेतात, लोकांना वाटतं परमार्थ सोपा आहे, धोतर घालणं. महाराज लोक आमच्याकडे पाहिलं की लोकांना हेवा वाटतो, त्यांना वाटतं महाराज लोकांची मजा आहे बुवा, सोयाबीन जळो, पाऊस येऊ न येऊ यांचं मस्त आहे. अजिबात नाही महाराज, आयुष्य गेलंय आमच्या लोकांचं. यांचे जेवढे वय त्याच्यापेक्षा यांना रोग जास्त आहे का नाही लकडे बाबा? रातन दिवस प्रवासी लोक आहे महाराज आम्ही. खरं सांगतो, कधीच नाही अजिबात. तुम्हाला वाटतंय कपडे गाड्या घोड्या पाहिलं की तुम्हाला वाटतं काय मजा आहे, पण आतून काय तेल मुंग्या चावते हे आम्हालाच माहिती आहे. कोणत्याही गोष्टी परमार्थामध्ये एवढ्या सहजासहजी कशा शक्य होईल महाराज? अरे IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर त्या मुलांना विचारा 16-16 तास अभ्यास करावा लागतो त्यांना. साधी पोलीसची नोकरी जर प्राप्त करायची असेल 50,000ची नोकरी, तर त्याच्यासाठी सरकारनं 150 प्रतिबंध घातलेले. मग साध्या साध्या गोष्टीसाठी जर माणसाला एवढा अभ्यास करावा लागतो, गायन करणं असेल, पखवाज वाजवणं असेल, कीर्तन असेल, एवढ्या सहजासहजी मिळत नाही महाराज. ज्या वयामध्ये क्रिकेट खेळायचं, ज्या वयामध्ये पोहायचं, ज्या वयामध्ये बॅटबॉल खेळायचं, ज्या वयामध्ये पोरामध्ये मस्ती करायची, त्या वयामध्ये शिळ्या भाकरीचे कुटके खाऊन आळंदीला राहिलो, तेव्हा कुठं ज्ञानोबरायची कृपा झाली. एवढ्या सहजासहजी कशा होतील या गोष्टी? म्हणून लक्ष देऊन ऐका. सहजासहजी होत नाहीये, म्हणून लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो ते. तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये नित्य नूतन फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा. किती गोड प्रमाण माझ्या तुकोबरायचंय पहा. भेटी लागी पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा,
तळमळणाऱ्या साधकाच्या अंतकरणामध्ये, तळमळणाऱ्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये फक्त भेटीला गे पंढरीनाथा, जीवाला गली तळमळ व्यथा. ऐका ना दादा, रात्रंदिवस त्या साधकाच्या अंतकरणामध्ये, त्या जिज्ञासूच्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे. पहिला वर्ग मी तुम्हाला जळजळणारा सांगितला, दुसरा वर्ग हळहळणारा, तिसरा वर्ग तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. काय आहे त्या कळवळणाऱ्या वर्गाची व्याख्या? कोण अशी या जगामध्ये जात आहे की ते तुमच्यावर प्रेम करून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही? लक्ष देऊन कीर्तन ऐका. दोन जाती या जगामध्ये अशा आहे की त्या प्रेम करून अपेक्षा ठेवत नाही, एक संताची आणि दुसरी भगवंताची. एक संत आणि दुसरे भगवंत जर सोडले तर जगामध्ये तुमच्यावर जेवढे काही प्रेम करणारे लोक तेवढे सगळे स्वार्थी आहे. मी खरं सांगू, साधू संतांनी तुमच्याने माझ्यावर जेवढे उपकार केले तेवढे आपल्या मायबापानं सुद्धा नाही केले. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय. एक साधक तुकोबरायकडे गेला, हो तुकोबराया, काय उपकार केले तुमच्या साधू संतांनी आमच्यावर? हो, हा मज निरंतर जागवे काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणारी जात फक्त या साधू संतांची. महाराज तुकोबराय सांगतात अशी कोणती जात आहे, त्या जातीचं वर्णन करत असताना तुकोबराय उदाहरण देत असताना पहिल्या चरणामध्ये या अभंगाचं वर्णन करतायत.
वाहे घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी जो शब्द वापरलाय तो खूप महत्वाचा आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू आणि माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारांनी वापरला. थोडं लक्ष देऊन ऐका. माऊलीचं जीवनाचं सर्व सार हे आपल्या लेकराच्या हितामध्ये असतं महाराज. मुलगा कसाही असू द्या, पण जगातली कोणतीच आई अशी नाही की त्या आईला असं वाटतं की माझ्या मुलाचं अनहित व्हावं. नाही नाही, माझ्या मुलाचं हितच व्हावं. अरे जेवढं प्रेम आई आपल्या नोकरीवाल्या मुलावर करत नाही त्याच्यापेक्षा जास्त प्रेम दारू पिणाऱ्यावाल्यावर करते. का? कारण की जेवढा वाईट मुलगा तेवढं प्रेम जास्त असतं आईचं. आईच्या समोर जरी एखाद्या लेकराने खून केला आणि पोलिसांनी विचारलं आई तुमच्या लेकरानं खून केला, तरी आईच्या मुखातून एकच शब्द येतो की माझा मुलगा निर्दोष आहे, त्यानं काही केलं नाही. आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सर्व मंडळीला सांगतो, लक्ष देऊन ऐका. एका माय माऊलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघा नवरा बायकोचा संसार एकदम आनंदात चालू होता. 2-4 एकर जमीन होती. मस्त आनंदानं दोघं नवरा बायको कष्ट करायचे. 2-3 वर्ष ओलांडल्यानंतर तिला एक सोन्यासारखं लेकरू झालं. तिनं फोन केला आपल्या मालकाला, मालक ओ मालक ऐकलं का, मुलगा झालाय तुम्हाला. एवढा आनंद झाला. शेतामध्ये काम करत होता, 2 व्हीलर काढली लगेच जालन्याला गेला. कशासाठी? पेढे आणण्यासाठी. त्याने विचार केला अख्ख्या भाटेपुरीला भेलपुरीला पेढे वाटू, मला 10 वर्षांना मुलगा झालाय, मुलगा झालाय, मुलगा झालाय. पेढे घेऊन घरी येत असताना एका भरधाव ट्रकवाल्याने त्याला उडवून दिलंय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस खाली पडलाय. कोणी बघितलंच नाही. 2-4-10 मिनिटात तो गत प्राण झालाय. बघता बघता ही बातमी सर्व परिसरात कळाली की माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय, माणूस गेलाय. ह्या माय माऊलीला ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस ती माय माऊली रडायला लागली आणि देवाला सांगू लागली, पांडुरंगा हे कृष्णा अहो विधाता अस्तवन क्वचित दया. अरे थोडी तरी दया तुझ्या अंतकरणामध्ये आहे का रे? एवढी सोन्यासारखी कूस माझी पवित्र केली, माझ्या खुशीमधून सोन्यासारख्या लेकराला जन्माला घातलंय देवा, आणि ते लेकरू डोळे उघडण्याच्या अगोदर त्याच्या बापाला घेऊन गेला. सगळं गाव रडतंय. पत्नी सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली आणि रडता रडता पत्नी विचार करायला लागली, मी जर असंच रडत बसले तर या 2 दिवसाच्या लेकराचं कसं होणार. म्हणून तिनं सर्व दुःख गिळून घेतलं आणि त्या लेकराकडे पाहून जीवन जगायला लागली. पोरगं खूप हुशार होतं. 12वी पर्यंत पोराचा शाळेमध्ये पहिला नंबर होता. पोराला सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा होती. एक दिवस मायकडे गेलं, ए आई ए माय ऐकलं का ग, मला इंजिनियर व्हायचं, माझी मार्कलिस्ट खूप चांगली, पण 10 लाख रुपये फी भरावं लागते ग, आपली परिस्थिती तर खराब आहे. आई रडायला लागली, काळजी करू नको दादा, टेन्शन नको घेऊ. नवऱ्याने जेवढी काही जमीन घेतली त्या जमिनीचा 7-12 घेतला आणि एका सावकाराकडे घेऊन गेले. सावकार दादा हे 5 एकर जमीन तुमच्या नावावर लिहून घ्या, मला 10 लाख रुपये द्या. 10 लाख रुपये दिले पोराच्या हातात. 10 लाख रुपये दिले. पोराने इंजिनिअरची फी भरली. पोरगं चांगलं शिकू लागलं. शेवटचं वर्ष होतं. 3 लाख रुपये कमी पडले. 2 दिवस झालं पोरगं जेवत नाही, आईला व्यवस्थित बोलत नाही. आईला वाटलं नेमकं काय झालं असेल माझ्या लेकराला. एक दिवस त्याच्या रूममध्ये गेली, बाळा ए सोन्या 4 दिवस झाले मला व्यवस्थित बोलत नाही, जेवण करत नाही, काय झालं तुला, काहीतरी बोल ना. आई तू 10 लाख रुपये भरण्यासाठी 10 एकर जमीन गमवली ग. आता 3 लाख रुपये जर नाही भरले तर माझे 4 वर्ष वाया जाईल. आईच्या डोळ्याला धारा लागला. काळजी करू नको बाळा, तू जेवण करून घे, उद्या मी तुझ्या पैशाची व्यवस्था करते. लग्नामध्ये नवऱ्यानं जे आवडते दागिने ठेवले ते कपाटातले दागिने काढले नाही का सोनार दादाकडे गेली. सोनार दादा ओ सोनार दादा हे दागिने घ्या, माझ्या मुलाला 3 लाख रुपये द्या. सोनाराच्या डोळ्याला धारा लागले, कारण हिचा नवरा आणि सोनार मित्र होता. सोनार सांगत होता, वेडे तुझ्यावर तुझ्या नवऱ्याचं खूप प्रेम होतं आणि तुझ्या आवडीचे दागिने त्यानं बनवले होते ग. अगं तो गेला सोडून, पण त्याच्या आवडीची एखादी गोष्ट तो तुझ्याजवळ ठेव. बाई ढसा रडायला लागली. रडता रडता त्या सोनार दादाला सांगत होते, सोनार दादा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला, या फाटक्या दागिन्याचं मी काय करू. हे दागिने घ्या, मला 3 लाख रुपये द्या. 3 लाख रुपये घेतले. पोराच्या हातात 3 लाख रुपये दिले. पोरगा इंजिनियर झाला. प्रमाणपत्र पोराच्या हातात पडल्यानंतर पोरगा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला.
पहिला फोन आपल्या मायला केला, ए माय, ए आई ऐकलंस का ग, तुझ्या आशीर्वादाने आज इंजिनियर झालो ग माय, खूप काही कष्ट केले तू माझ्यासाठी. आई माझं कॉलेज पूर्ण होऊस तर मला कधी जुना ड्रेसवर तू कॉलेजला पाठवलं नाही, आणि तू माझं कॉलेज होईपर्यंत अंगावर कधी नवी साडी घातली नाही. हे बघ खूप कष्ट केले, पण आज तुझी शपथ घेऊन सांगतो, आजपासून मी काम करणार आणि तू आराम करणार. ज्या कॉलेजमध्ये मुलगा शिकत होता त्याच कॉलेजमध्ये त्यांच्या नातेवाईकाची मुलगी होती, दोघांचं लग्न झालं. तिलाही 2 लाख रुपये महिना, यालाही 2 लाख रुपये महिना. आईची एवढी व्यवस्था करत होते, एवढी सुंदर सेवा करत होते, त्या आईला सुद्धा वाटायचं की माझ्यासारखी भाग्यवान कुश या जगामध्ये कोणतीच नाहीये. आईचं वय झालं 75 वर्षाचं, आईला नको होता तो रोग लागला, त्या रोगाचं नाव होतं टीबी. दिवसभर म्हातारीला काहीच होत नव्हतं, पण सायंकाळ झाली की म्हातारीला खोकला यायचा. अख्खी कॉलनी त्रस्त झाली होती, यांना अनेक MD डॉक्टरांना दाखवलं, MBBS डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदावाल्यांना दाखवलं, पण खोकला मात्र राहत नाही. एक दिवस 10 वाजता रात्रीची वेळ होती, पत्नीने तिच्या नवऱ्याला आवाज दिला, ओ मालक इकडे या. काय 5 वर्ष झाले मी तुमच्या आईला सहन करते, सोन्यासारखे 2 लेकरं झाले, दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं, संध्याकाळी घरी यावं, लेकरांकडे थोडं बघावं, जेवावं आणि झोपावं म्हणलं की तुमची आई रात्रभर खोकलत बसते. हे बघा मला हा त्रास सहन होत नाही, एक तर घरामध्ये मी राहील किंवा तुमची आई राहील. हे वाक्य ऐकल्यानंतर पोराच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या आणि पोरग तिच्या बायकोला सांगते, ए वेडे, मी 2 दिवसाचा असताना माझी माय मला सोडून गेली ग, त्या दिवसापासून तर आतापर्यंत माझ्या आईने मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही. 2-3 वर्ष माझी माय जगल ग, याच्यापेक्षा जास्त जगणार नाही. ऐक ना माझं, तिला जर यावेळेस सोडून गेलो तर मला खूप पाप लागल. बायको म्हणली, एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर आहे तर सांभाळा तुमच्या मायला, मी चालले घर सोडून. मुलगा 10 वाजता आईच्या रूम मध्ये गेला आणि दरवाजावर ठाप टाकली, ए माय, ए माय ऐकलंस का ग. आतून आवाज आला, काय रे बाळा, चाल माय मी तुला काशीला घेऊन जातो. म्हणून पोरानं आईचा हात धरला आणि एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललंय. काळा कुट्टा अंधार आहे, अमावस्याची रात्र आहे. आईच्या मनात धाकधूक सुरू झाली. आईला कळलं पोराला आपला कंटाळा आला, आता काहीतरी आपला घातपात केल्याशिवाय राहत नाही. पण जंगल असल्यामुळे जंगलाची पालवी म्हणजे झाडाची पालवी खाली लोंबलेली होती. आई झाडाचा पाला घ्यायची, खाली टाकायची, पाला घ्यायची, खाली टाकायची, पाला घ्यायची, खाली टाकायची, पाला घ्यायची, खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणतं, 10 मिनिटं बैस, मी आई आलो. आईचा हंबरडा फोडला. आईला कळलं आता पोरग गेलं की परत येणार नाही. आईनं लेकराला सांगितलं, ए दाद्या, ए वाघा, इकडे ये. 9 महिने 9 दिवस तुला या गर्भात वागवलंय रे मी, अमृताहीपेक्षा पवित्र दूध पाजलंय वेड्या तुला. तू कसा आहे, तुझा स्वभाव मला माहिती आहे. ऐक ना, तुला माझी अडचण झाली मला माहिती आहे, पण बाळा एक सांगू का मी तुला, माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू का. तू लहान असताना मी जर किचनमध्ये काम करत असेल आणि तू जर बैठकीत खेळायला लागला ना, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला पोरा, तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करत होते मी तुझ्यावर. काय म्हणली आई, तू जर रडायला लागला, तुझ्या रडण्याचा आवाज जर माझ्या कानावर आला तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं. एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. आणि तुझ्या मनातले वाईट विचार मला कळणार नाही का. अरे मला कळलंय तुला माझी अडचण झाली, काळजी करू नको, आनंदाने घरी जा, माझ्या सुनबाईला जीव लाव, माझ्या नातवंडाला जीव लाव. माझं काय रे, पिकलेलं पाणी कधी ना कधीतरी पडणार आहे. फक्त पोरा माझ्या लेकरा सुनाबाणाला जीव लाव. पण माझी एक विनंती, सोने ऐक ना. काय गाई, रस्त्याने जात असताना मी ज्या रस्त्याने पाला टाकला त्या पाल्यानं घरी जा, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये हिंस्र पक्षी ते तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण संपलं माझं सिद्धांताकडे या. ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडले, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तुकोबरायला म्हणलं लागलं, लेकुराचे हित आले कोराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त.
जाणे माऊलीचे चित्त केव्हा वाहे माऊलीचे चित्त. पण लेकरू हा शब्द, माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबारांनी जो वर्णन केला तो ज्ञानोबराधिक जेवढे काही साधू संत मंडळी त्यांच्यासाठी, आणि लेकरू स्वतः तुकोबराय झालेले. खरं सांगू का महाराज, आई मुलावर प्रेम करते, प्रेम करत नाही असं माझं मत नाहीये. आई सुद्धा मुलावर प्रेम करते, पण त्या मुलावर प्रेम करत असताना त्या प्रेमामध्ये काही फरक आहे. मे महिन्याचे दिवस होते, दुपारचे 12 वाजले होते, कडाडचं ऊन पडलं होतं आणि पोरं गल्लीत खेळत होते, आणि आईनं लेकराला आवाज दिला, ए बाळ्या, अबे ऊन लागल सावली ते. बाळ्या म्हणतो, अगं आई माझे सगळे मित्र खेळतात, मला एकट्याला कसं ऊन लागल. आईच्या मुखातलं वाक्य ऐका, बाळ्या त्यांना मरू दे, तू सावली ते. काय म्हणते आई, बाळ्या त्यांना मरू दे, तू सावली ते. आपुली याचा कळवळा आणि का बाळावरी. पण ज्ञानोबरायची अख्खी ज्ञानेश्वरी वाचा, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजी जो आदी पुरकी अखंडित. आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायचा जन्म झालाय. मग ज्ञानोबराय असं थोडं म्हणलं अवघीचा आळंदी, नाही नाही नाही, अवघाची संसार सुखाचा करीण. महात्मा या शब्दाचा अर्थ लिहून ठेवा गड्यांनो. महान यश आत्मासह महात्मा, ज्याचा बोध व्यापक आहे, ज्याचे विचार व्यापक आहे, त्याला महात्मा म्हणतात. म्हणून लक्ष देऊन ऐका, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि संत सोडून, भगवंत सोडून जगातले जेवढे काही पात्र आहे तेवढे सगळे स्वार्थी. महाराज किती प्रमाण द्यायचे, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. मी खरं सांगू का, सत्ता आहे, संपत्ती आहे, आवाज आहे, हात चांगला आहे, तोपर्यंत लोक तुमच्यावर प्रेम करतात. जोपर्यंत तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत लोक म्हणतील वाह यांच्यासारखा गायक नाही. ज्या दिवशी आवाज बसल त्या दिवशी बाहेरचे सोडून द्या, घरचे लवकर भाकरी घालत नाही. हा नेहमी. तुम्ही म्हणसाल महाराज उदाहरण, अरे आमच्यासारख्या भुरट्या कीर्तन करायचं काय घेऊन बसले महाराज तुम्ही. जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन तुम्ही सर्वमहात्म्या लोकांनी ऐकलं असेल महाराज. जगन्नाथ अण्णाचं कीर्तन पैठणच्या वाळवंटात ऐकण्यासाठी 2-2 तास लोक अगोदर येऊन बसायचे. मी आळंदीला असताना मला जगन्नाथ अण्णाचं कीर्तन कळत नव्हतं. 2-3 हजार साली मी तिथं होतो, 2003-4. त्यावेळेस अण्णाचा तो कोट वगैरे ती अशी पिपाणी राहायची, पी असे लावायचे. ते इतकं वैभवशाली वातावरण होतं महाराज. जगन्नाथ अण्णाच्या कीर्तनाला जोग महाराजांच्या घाटावर, जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव राहायचा. जोग महाराजांच्या घाटावर विद्यार्थी कीर्तन नव्हते ऐकत, कीर्तनकार लोक पॅनासोनीचं टेप घेऊन बसत होते जगन्नाथ अण्णाचं कीर्तन रेकॉर्डिंग करण्यासाठी. पण त्या जगन्नाथ अण्णाचा अन्ननलिकेचा कॅन्सर झाला, बोलणं बंद झालं, तर बाहेरचे सोडून द्या लवकर, घरचे सुद्धा जवळ जात नव्हते महाराज. या जगाचा नियम आहे, जोपर्यंत आवाज चांगला आहे तोपर्यंत तुम्ही जादूगार. ज्या दिवशी आवाज जाईल ना महाराज, त्या दिवशी लोक तुम्हाला सोडते. या जगाचा नियम आहे. आपल्यापेक्षा पर्यायी माणूस भेटला की पहिल्याला लोक विसरतात. हा जगाचा काय नियम आहे. तुमच्यापेक्षा चांगला कीर्तनकार भेटू द्या, तुमच्यापेक्षा चांगला वादक भेटू द्या, तुमच्यापेक्षा चांगला गायक भेटू द्या, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारं जर या जगामध्ये कोण असेल तर ते फक्त आणि फक्त साधूची जात आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न प्रेम करता तुमच्यावर प्रेम करणारी जात फक्त संताची आहे. अभंगाचं 2रं चरण. ऐसी कळवळाची जय हो. ऐसी कळवळा
करीला भावी न प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रेम करणारी जात या समाजामध्ये फक्त आणि साधू संतांची आहे. बाकीच्या जगाचा जर विचार करू गेलो तर हे सगळं जाणार आहे आणि नश्वर आहे. मी नेहमी सांगतो, धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायां परलोकमार्गे कर्मानुग गच्छती जीव एका. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं महाराज. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. नेमकं हेच झालेलं आहे. जे शाश्वत आहे त्याला आपण आपलं म्हणत नाही, जे नश्वर आहे त्याला आपण आपलं म्हणल्याशिवाय राहत नाही. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईन. आत्मदेवाला गोकर्णाने जो उपदेश केलाय तो हाच केलेला आहे. हे पिताश्री देहेस्ति मांसृतिरे भीमतीम तेजत्वम जायाशुता दिशु सदा ममता विमुंच पश्चानिशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ना पिताश्री, हे सोडून द्या. करू काय? धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन करा. माझी सर्वांना विनंती आहे. संसार जर मिथ्य आहे, फलकट तो संसार, येथे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्य साच खरे नाम विठोबाचे. पण या गोष्टीची तयारी प्रत्येकाने करा. अनमोल किमतीचा नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचोनी आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, तुम्हाला काळानं अवकाश दिला. एवढ्या मोठ्या महामारीतून तुम्ही जिवंत आहात असं समजा. माझ्या पांडुरंगाने उर्वरित आयुष्य तुम्हाला बोनस दिले. त्या बोनस आयुष्याचा उपयोग फक्त भगवंताच्या चिंतनासाठी करा. करा रे बापानो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. येणे नो हे जन्म यामाची यातना, ऐशी या साधना करा काही. सर्व साधू संतांचा आग्रह तोचे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी आता जागा रे भाई नो जागा, उठा जागे वारे आता. पण आपल्या अंतकरणामध्ये मिथ्य असणारा संसार खरा वाटतो. याचं कारण विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. नित्य व्यवहार संसाराशी असल्यामुळे संसार खरा वाटतो. पण संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये ओवी देतात. बा दुःखाचे केने सुटले, जे मरणाचे भले लोटले, ते हे मृत्यूलोकीचे घडले हाटवेळी येणे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे सर्वनी, कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. आपल्या बाप दाद्यापासून आपण हा संसार करत आलो, अजून परिपूर्ण झाला नाही, अपेक्षा करू नका. आजा मेला पण जमेला बाप मसना गेला, आजा मेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. म्हणून एवढा गोड नरदे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. संधीचं सोनं करावी नवी तो सकळ जना, कर जोडोनी थोर लहाना, दान इतुले द्या मजदिना. म्हणे तुकया बंधू राम मनागा, राम राम स्मरा आदी. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, या जगामध्ये तुमच्यावर निष्काम प्रेम करणारं जर कोण असेल तर ती फक्त जात कोणाची? साधू संतांची. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आमच्या पांडुरंग दादानी, राम दादानी, विठ्ठल दादानी आपल्या आईची पुण्यतिथी का साजरी केली? की आपल्या आईचे आशीर्वाद आपल्याला मिळावं. काय मिळावं? आईचे. गणपती संपले की आता पितृपक्ष लागतोय, आपण पित्तरपाठ म्हणतो त्याला. काय म्हणतो? पित्तरपाठ. त्या पित्तरपाठामध्ये लोक आपल्या वाडवडिलाला जेव घालतात. काय? ते संतुष्ट व्हावे, त्यांनी आशीर्वाद द्यावा. कार्यकर्ते लोक आपल्या नेत्याच्या पुढं पुढं करतात. का? आपला नेता आपल्यावर काय असावा? खुश असावा. लक्ष देऊन ऐका. पित्तरपाठामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांना जेव घालता, तुमचे पित्र संतुष्ट व्हावे म्हणून. नेत्यासमोर गोंडा घोळता कशामुळं? नेता खुश व्हावा म्हणून. माझा देव तुमच्याने माझ्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही आम्ही काय केलंय महाराज? लक्ष देऊन ऐका. कधीतरी देवाचा विश्वास ठेवत जा देवावर. सगळ्यावर विश्वास आहे आपला, देवावर नाही. मी तर नेहमी सांगतोय, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास
विश्वास जरूरी है. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता काय होय त्यांचे. तुका म्हणे भार घातली यावरी होईल काय वारी. एकदा का तुम्ही त्याच्यावर भार घातला की मग महाराज सांगतात मागे पुढे उभा राहे सामानी